एक्सरसाइज 1.4 मधला पार्ट 3 आपण करणार आहोत. पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 आपण सॉल्व्ह केलेले आहे. या पार्ट 3 मध्ये क्वेश्चन नंबर 3 आपण सॉल्व्ह करणार आहोत. टोटल 8 क्वेश्चन आहे. यातले काही क्वेश्चन मी सॉल्व्ह करून देणार आहे आणि बाकीचे क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्क आहेत. तर पहिला क्वेश्चन यातला सॉल्व्ह करूया. हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काही फॉर्म्युलांची गरज आहे, पॅरामेट्रिक फंक्शनची सुद्धा गरज आहे. त्यांचं युटिलायझेशन करून हा क्वेश्चन सॉल्व्ह करू. तर सगळ्यात अगोदर पहिल्या नंबरचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत. तो म्हणजे x = a √ sec θ - tan θ, y = a √ sec θ प्लस tan θ. या टाईपचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे बघा. त्याला सॉल्व्ह करूया आणि याची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. सॉल्व्ह करायचं आहे तर तुम्ही लक्षात ठेवायचं x y तुम्हाला इथं रिलेशन खूप महत्त्वाचं लक्षात आलं पाहिजे. रिलेशन म्हणजे जर तुम्हाला रिलेशन दिलं असेल a sin θ cos θ, a cos θ, a tan θ, a cot θ, a sec θ, a cosec θ, असे जर रिलेशन देता आले तर तुम्हाला आयडेंटिटीचा यूज करून याला समजता आला पाहिजे की तू क्वेश्चन ओळखता आला पाहिजे. जसं अशा जर क्वेश्चन आले तर सरळ सरळ तुमची स्टेप राहील. पहिली स्टेप स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. का स्क्वेअर करायचं आहे? स्क्वेअर केल्यानंतर काय होईल? एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर होईल. यांची जर ऍडिशन केली तुम्ही तर काय होईल? ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा प्लस ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. ए स्क्वेअर इथून कॉन्स्टंट निघेल. ए स्क्वेअर कॉन्स्टंट निघाल्यानंतर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आयडेंटिटीचा यूज होईल म्हणजे ए स्क्वेअर मिळेल आणि आपला जो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा तो क्वेश्चन 100% सॉल्व्ह होईल. म्हणून तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं की ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी जी आहे तिन्हीच्या तिन्ही त्या खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या तिघांचं सुद्धा युटिलायझेशन व्यवस्थित करता आलं पाहिजे अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना. तर पहिली स्टेप आपली काय राहणार आहे? या इक्वेशनच्या एक्स आणि वायला दोघांनाही आपल्याला स्क्वेअरिंग करायची आणि स्क्वेअरिंग करून त्यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर दोघांच्या इक्वेशनला स्क्वेअरिंग करूया या मेथडनुसार आणि ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी तुमच्या लर्न पाहिजे. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीची खूप गरज आहे. आता स्क्वेअरिंग करूया. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. इथं होईल एक्स स्क्वेअर = a स्क्वेअर. अंडररूटचा जर स्क्वेअर केला तर त्या व्हॅल्यू येईल सेक थिटा मायनस टॅन थिटाच येईल. स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. तसाच वाय स्क्वेअर = a स्क्वेअर. इथे सुद्धा स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. एक्स सेक थिटा × टॅन थिटा होऊन जाईल. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे? यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. जिथे ऍडिशन करण्याची गरज आहे तिथे ऍडिशन करायची. इथं मल्टिप्लाय करायचं ह्या दोन्ही इक्वेशनला. म्हणजेच काय होईल? एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरचा मल्टिप्लाय होईल आणि राईट हँड साईडला a स्क्वेअर सेक थिटा मायनस टॅन थिटाचं आणि a स्क्वेअर सेक थिटा प्लस टॅन थिटाचा मल्टिप्लाय होईल. इथून a स्क्वेअर कॉमन निघते ते a स्क्वेअर कॉमन काढून घेऊया. सेक थिटा मायनस टॅन थिटा आणि सेक थिटा प्लस टॅन थिटा. आता a मायनस बी आणि a प्लस बी जर असेल तर त्याचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होतो. इथे a ची व्हॅल्यू सेक थिटा आणि b ची व्हॅल्यू टॅन थिटा आहे. आता ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे ती आहे 1 + टॅन स्क्वेअर थिटा = सेक स्क्वेअर थिटा. टॅन स्क्वेअर थिटा तिकडे जर गेला तर 1 = सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा राहतो. म्हणून या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीनुसार याची व्हॅल्यू काय होऊन जाईल? 1. तर 1 × a स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे? a स्क्वेअर. a स्क्वेअरची व्हॅल्यू आलेली आहे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. यांचं मल्टिप्लिकेशन जे आपण केलेलं आहे. आता याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि डिफरन्शिएट केल्यानंतर त्याची व्हॅल्यूज आपल्याला मिळते आणि आपला क्वेश्चन प्रूव्ह होतो. तर एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर = a स्क्वेअर आहे. याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स जर डिफरन्शिएट केलं तर डिफरन्शिएशन ऑफ एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर = डिफरन्शिएशन ऑफ a स्क्वेअर. तर इथं मल्टिप्लिकेशनचा रूल फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज इंटू डिफरन्शिएशन ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इज ॲज इट इज इंटू डिफरन्शिएशन ऑफ फर्स्ट फंक्शन. कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन 0 तर 0. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरचं डिफरन्शिएशन 2y × dy/dx प्लस वाय स्क्वेअर जसं तसं एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन 2x = 0. तर हे येईल 2x² dy/dx प्लस 2xy² = 0. ही जी पॉझिटिव्ह टर्म आहे ती जर राईट हँड साईडला जर पाठवली तर ते निगेटिव्ह होईल. म्हणजेच आपले आन्सर काय येईल? 2x² dy/dx = -2xy². ही जी टर्म आहे इकडे मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड होईल. dy/dx = -2xy² अपॉन 2x²y. इथला एक y इथला एक y सोबत कॅन्सल. इथला एक x इथला एक x सोबत कॅन्सल. 2 आणि 2 कॅन्सल म्हणजेच -y/x आन्सर येईल. आणि हेच आन्सर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं आणि डिनोट करायचं होतं. अशा प्रकारे हे क्वेश्चन सॉल्व्ह केले जातात आणि प्रूव्ह केले जातात. खूप इझी क्वेश्चन आहेत. फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचं की नेमकं कुठं कोणता फॉर्म्युला यूज होतो आणि कुठं काय ऍडजस्टमेंट केल्यानंतर कुठं कोणता फॉर्म्युला ऍडजस्ट केल्यानंतर आपली व्हॅल्यू मिळते ते खूप महत्त्वाचा टॉपिक आहे.
तर अशा प्रकारे हा क्वेश्चन पहिला आपण सॉल्व्ह करू शकतो आणि प्रूव्ह पण करू शकतो. लास्ट हेन्स प्रूव्ह लिहिणे खूप महत्त्वाचं आहे. हेन्स प्रूव्ह फॉर मोनिका. सेकंड क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा जो दिलेला आहे, x इज इक्वल्स टू ई रेस टू द पॉवर ऑफ साइन 3 थीटा, y इज इक्वल्स टू ई रेस टू द पॉवर ऑफ कॉस 3 थीटा, देन प्रूव्ह दॅट और शो दॅट dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस y लॉग x अपॉन x लॉग y. तर हा प्रूव्ह करायचा. हा प्रूव्ह करण्यासाठी दिलेली इन्फॉर्मेशन घ्यायची आणि सॉल्व्ह करायची. तर सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेला आहे x ची व्हॅल्यू ई रेस टू द पॉवर ऑफ साइन 3 थीटा, साइन 3 थीटा याला सॉल्व्ह करू आणि y दिलेला आहे ई रेस टू द पॉवर ऑफ कॉस 3 थीटा, याला सुद्धा सॉल्व्ह करू. इथं जर पॉवर फंक्शन असेल तर टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, इथं सुद्धा लॉग घेऊ आपण. लॉग घेतल्यानंतर बघा लॉग एक्स इज इक्वल्स टू लॉग ई रेस टू दी पॉवर ऑफ साइन 3 थीटा. लॉगचा फॉर्म्युला जर यूज केला ए रेस टू दी पॉवर ऑफ एम वाला तर एम समोर येते, तर साइन 3 थीटा समोर येईल आणि लॉग ई. लॉग ईची व्हॅल्यू 1 राहते, 1 जर मल्टिप्लाय केलं तर हे येईल साइन 3 थीटा. लॉग एक्सची व्हॅल्यू, लॉग एक्सची व्हॅल्यू साइन 3 थीटा आल्यानंतर याला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्टिव्ह टी, कारण की इथं व्हेरिएबल जो आहे तो टी इंटरमिजिएट व्हेरिएबल आपल्याला घ्यावा लागेल, पॅरामीटर टी होईल. म्हणून डिफरन्सिएशन ऑफ लॉग एक्स विथ रिस्पेक्टिव्ह टी, डिफरन्सिएशन ऑफ साइन 3t विथ रिस्पेक्टिव्ह ऑफ टी. लॉग एक्सचं डिफरन्सिएशन 1/x dx अपॉन dt येईल. साइन 3t डिफरन्सिएशन कॉस 3 थीटा आणि अगेन डिफरन्सिएशन ऑफ 3t कॉस 3t जसं तसं 3tचं डिफरन्सिएशन 3, तर इथे येईल 3 कॉस टी 1/x dx अपॉन dt ची व्हॅल्यू. dx अपॉन dt ची व्हॅल्यू काढण्यासाठी x इकडे मल्टिप्लायला आहे, इकडे जाऊन इकडे डिवाइडला इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, म्हणजेच आपल्याला dx अपॉन dt ची व्हॅल्यू मिळणार आहे. dx अपॉन dt ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण या सगळ्या प्रोसिजरचा यूज करू शकतो. सगळ्यात अगोदर काय केलं, लॉग घेतला. लॉग घेतल्यानंतर लॉग ई रेस टू दी पॉवर ऑफ साइन 3t, इथं लॉगचा फॉर्म्युला ए रेस टू दी पॉवर ऑफ एम वाला एम इंटू लॉग ए झाला. त्यानंतर लॉग ईची व्हॅल्यू 1 राहते, ते सुद्धा रिझन तुम्ही इथं देऊ शकता की सिन्स लॉग ई इज इक्वल्स टू 1 देअर फॉर 1 मल्टिप्लाय केलं साइन 3t. इंटरमिजिएट व्हेरिएबल टी आहे तर टीनं डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएट केल्यानंतर लॉग एक्सचं डिफरन्शिएशन 1/x dx अपॉन dt, साइन 3tचं डिफरन्शिएशन कॉस 3t आणि 3tचं अगेन डिफरन्शिएशन 3 येईल, तर 3 कॉस 3t झालं. एक्स इकडे डिवाइड आहे, इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, म्हणजेच आन्सर येईल आपला आन्सर येईल dx अपॉन dt इज इक्वल्स टू x इंटू 3 कॉस 3t. आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ई रेस टू दी पॉवर ऑफ साइन 3t आहे, ते ठेवू शकतो. इथं आता वायला डिफरन्शिएट करायचं आहे, y इज इक्वल्स टू ई रेस टू दी पॉवर ऑफ कॉस 3t. याला सुद्धा लॉग घ्यावं लागेल, कारण की पॉवर फंक्शन आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, लॉग घेतल्यानंतर लॉग y इज इक्वल्स टू लॉग ऑफ ई रेस टू दी पॉवर ऑफ कॉस 3t येईल. इथं सुद्धा तोच फॉर्म्युला, सेम प्रोसिजर कॉस 3t इंटू लॉग ई. लॉग ईची व्हॅल्यू 1 म्हणजेच कॉस 3t येईल लॉग y. याला सुद्धा डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्टिव्ह टी. सेम प्रोसिजर एक्ससाठी जशी केली तशीच याच्यासाठी. डिफरन्सिएशन ऑफ लॉग y विथ रिस्पेक्टिव्ह टी, डिफरन्सिएशन ऑफ कॉस 3t विथ रिस्पेक्टिव्ह टी. लॉग वायचं डिफरन्सिएशन 1/y dy अपॉन dt आणि कॉस 3tचं मायनस साइन 3t, अगेन 3tचं डिफरन्सिएशन 3. तर याचा आन्सर सुद्धा येईल जे आपण सांगू शकतो. y इकडे डिवाइडला इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, म्हणजेच आपल्याला dy अपॉन dt ची व्हॅल्यू मिळेल, ती म्हणजे -3 साइन 3t इंटू y. आता इक्वेशन याला 1 म्हणू शकतो, याला 2 म्हणू शकतो. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 आपण इक्वेशन 1 आणि 2 वरून काय फाइंड आउट करू शकतो बघा. dy अपॉन dx इज इक्वल्स टू dy अपॉन dt आणि अपॉन मध्ये dx अपॉन dt. ह्या फॉर्म्युला जो आपला थेरम आहे त्या थेरमनुसार याची व्हॅल्यू -3y साइन 3t अपॉन मध्ये 3x कॉस 3t. तर 3 गेट कॅन्सल आणि आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे ते प्रूव्ह करू शकतो. इथं आलाय -y साइन 3t अपॉन मध्ये x कॉस 3t. आता तुम्ही जर क्वेश्चनला व्यवस्थित निहाळलं तर त्यात तुम्हाला दिसते साइन 3tला आपण लॉग एक्स म्हटलं होतं, तर इथं लॉग एक्स देऊ शकतो. आपण लॉग एक्स देणार आहोत. आणि कॉस 3tला आपण लॉग वाय म्हटलं होतं, इथं लॉग वाय देऊ शकतो. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं dy अपॉन dx ची व्हॅल्यू. तर अशा प्रकारे क्वेश्चनला व्यवस्थित लक्षात ठेवणे आणि क्वेश्चनला व्यवस्थित फिरवणे ते आपल्याला जमलं पाहिजे. ते जमवण्यासाठी त्याची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे आणि प्रॅक्टिस करून आपण हे करू शकतो. तर बघा अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो.
याची व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट होते. हेन्स प्रूव्ह लिहिणे खूप महत्त्वाचं आहे. हेन्स प्रूव्ड फॉर मोनिका. स्क्रीनशॉट काढू शकता किंवा लिहून पण घ्या. थर्ड नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. एक्स इज इक्वल्स टू टी प्लस वन अपॉन टी मायनस वन, वाय इज इक्वल्स टू टी मायनस वन अपॉन टी प्लस वन, देन शो दॅट वाय स्क्वेअर प्लस डीवाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 0. याला प्रूव्ह करूया, याची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. एक्सरसाइज 1.4 मधला क्वेश्चन नंबर 3 मधला थर्ड क्वेश्चन. एक्स इज इक्वल्स टू दिलेला आहे आपल्याला टी प्लस वन अपॉन टी मायनस वन, वाय दिलेला आहे टी मायनस वन अपॉन टी प्लस वन. तर गणित किंवा आपला क्वेश्चन सोडवण्याच्या अगोदर सगळ्यात पहिले पाहायचं की आपल्याला इथं काही ॲडजस्टमेंट करता येते का किंवा काही कॅन्सल करता येते का ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं. तर बघा इथं जर आपण काय केलं, एक्स इंटू वाय जर केलं, दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय होईल, टी प्लस वन अपॉन टी मायनस वन इंटू टी मायनस वन अपॉन टी प्लस वन. हा ब्रॅकेट यासोबत कॅन्सल, हा ब्रॅकेट यासोबत कॅन्सल, म्हणजेच आन्सर काय येईल, एक्स वाय इज इक्वल्स टू 1. इथून आपण काय काढू शकतो बघा, एक्स इज इक्वल्स टू 1 अपॉन वाय घेऊ शकतो. एक्स इज इक्वल्स टू 1 अपॉन वाय घेऊ शकतो. याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला जर डिफरन्शिएट केलं तर डिफरन्शिएशन ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू डिफरन्शिएशन ऑफ 1. एक्स वायचं डिफरन्शिएशन मल्टिप्लिकेशनचा रूल, फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज इंटू डिफरन्शिएशन ऑफ सेकंड फंक्शन, सेकंड फंक्शन इज ॲज इट इज इंटू डिफरन्शिएशन ऑफ फर्स्ट फंक्शन, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. तर एक्स डी वाय अपॉन डी एक्स प्लस वाय इंटू 1 इज इक्वल्स टू 0. याला समोर जर सॉल्व्ह केलं तर आन्सर काय येईल बघा, एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 0. नेक्स्टमध्ये आता बघा, ह्या एक्सच्या ऐवजी आपण ही व्हॅल्यू पुट करू शकतो, ही व्हॅल्यू पुट करूया 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स. जे आपण अगोदर कन्सिडर करत असतो ना ते खूप महत्त्वाचं असते. आता इथं काय करूया, वायनं मल्टिप्लाय करून देऊया होल इक्वेशनला, होल मल्टिप्लाइंग बाय वाय, वाय ऑन बोथ साईड. तर वायनं जर मल्टिप्लाय केलं तर वाय इंटू 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 होईल. हा वाय कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे जे आपल्याला प्रूव्ह करायचं ते प्रूव्ह होईल. म्हणजेच डी वाय बाय डी एक्स प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. यालाच लिहू शकतो वाय स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 0. आणि हेन्स प्रूव्ह लिहिणे खूप महत्त्वाचं आहे, हेन्स प्रूव्ह. तर अशा प्रकारे हे क्वेश्चन सॉल्व्ह होतात, खूप इझी असतात. फक्त व्यवस्थित लक्ष आपलं असलं पाहिजे आणि व्यवस्थित आपण प्रूव्हसुद्धा करता येते. थर्ड क्वेश्चन झाला आहे सॉल्व्ह. फोर्थ क्वेश्चन सॉल्व्ह करायचा जो दिलेला आहे, एक्स इज इक्वल्स टू ए कॉस क्यूब टी, वाय इज इक्वल्स टू ए साइन क्यूब टी, देन शो दॅट डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू मायनस वाय अपॉन एक्स रेस टू दी पॉवर ऑफ 1/3. हे शो करायचं. हे शो करायसाठी दिलेली इन्फॉर्मेशन आहे ते खूप महत्त्वाची आहे. तिथं काही ॲडजस्टमेंट करता येते का ते पाहणे खूप महत्त्वाचं आहे आणि ते केल्यानंतरच आपण व्यवस्थित त्याला सॉल्व्ह करू शकतो. तर बघा कसं सॉल्व्ह होतं ते. दिलेल्या क्वेश्चनमध्ये दिलेली इन्फॉर्मेशन काय आहे, त्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला प्रूव्ह काय करायचं ते पाहायचं. तर तिथंच हिंट दिलेली राहते. आपल्या शोधॅटमध्ये हिंट दिलेली आहे की रेस टू दी पॉवर ऑफ 1/3 येत आहे. तर हा क्यूबच्यासाठी आपल्याला आयडेंटिटी नाही आहे, परंतु स्क्वेअरसाठी आयडेंटिटी आहे. तर एखाद्या क्यूबला जर स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करायचं, त्याला आपण मल्टिप्लाय करू शकतो रेस टू दी पॉवर ऑफ 2/3ने. 2/3ने जर मल्टिप्लाय केलं तर 3 गेट कॅन्सल होऊन जाईल आणि येईल एक्स स्क्वेअर. या प्रकारे आपण काय करूया, होल इक्वेशनच्या पॉवरला देऊन देऊया 2/3. याला ॲडजस्टमेंट म्हणतात. ह्या ॲडजस्टमेंटने आपला क्वेश्चन होईल इझियर वेने सॉल्व्ह. तर ही ॲडजस्टमेंट इथं करणार आहोत आपण. तर त्या ॲडजस्टमेंटनुसार एक्स रेस टू दी पॉवर ऑफ 2/3 a raised to the power of 2/3 cos cube into 2/3 into t. Similarly y सुद्धा raised to the power of 2/3 a raised to the power of 2/3 sin 3 raised to the power of 2/3 into t. 3 गेट कॅन्सल, इथं सुद्धा 3t गेट कॅन्सल. तर काय होईल, x 2/3 इज इक्वल्स टू a 2/3 cos square t y is equals to 2/3 a raised to the power of 2/3 sin square t. आता ह्या दोन इक्वेशनची जर ॲडिशन केली आपण तर ॲडिशनने काय होईल, त्याची व्हॅल्यू 1 येऊ शकते. तर ॲड करूया ह्या दोघांनाही, याला इक्वेशन 1 याला इक्वेशन 2. ॲड इक्वेशन 1 अँड 2. तर काय होईल, x रेस टू दी पॉवर ऑफ 2/3 प्लस y रेस टू दी पॉवर ऑफ 2/3 इज इक्वल्स टू a रेस टू दी पॉवर ऑफ 2/3 cos square t plus a raised to the power of 2/3 sin square t. a raised to the power of 2/3 common, cos square t plus sin square t
याची व्हॅल्यू 1 येईल, म्हणजेच आयडेंटिटीनुसार याची व्हॅल्यू 1 येते. 2/3 इंटू 1 x रेस टू दी पॉवर ऑफ 2/3 प्लस y रेस टू दी पॉवर ऑफ 2/3 इज इक्वल्स टू a रेस टू दी पॉवर ऑफ 2/3. x रेस टू दी पॉवर ऑफ 2/3 प्लस y रेस टू दी पॉवर ऑफ 2/3 इज इक्वल्स टू a रेस टू दी पॉवर ऑफ 2/3 आपला आन्सर आला. आता याला डिफरन्शिएट करू शकतो विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि डिफरन्शिएट केलं म्हणजे आपला आन्सरच फाइंड आउट होईल. तर बघा याला अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून सॉल्व्ह करू शकतो. आता डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट करण्यासाठी जो दिलेला फंक्शन आहे x रेस टू दी पॉवर ऑफ 2/3 प्लस y रेस टू दी पॉवर ऑफ 2/3 इज इक्वल्स टू a रेस टू दी पॉवर ऑफ 2/3. तर डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर डिफरन्शिएट केल्यानंतर डिफरन्शिएशन ऑफ x रेस टू दी पॉवर ऑफ 2/3 प्लस डिफरन्शिएशन ऑफ y रेस टू दी पॉवर ऑफ 2/3 इज इक्वल्स टू डिफरन्शिएशन ऑफ a रेस टू दी पॉवर ऑफ 2/3. x रेस टू दी पॉवर ऑफ 2/3 चं डिफरन्शिएशन x रेस टू दी पॉवर ऑफ n चा फॉर्म्युला जर लावला तर n इंटू n ची व्हॅल्यू जी आहे ती 2/3 इंटू x रेस टू दी पॉवर ऑफ 2/3 मायनस 1 प्लस इथं पण तोच 2/3 इंटू y रेस टू दी पॉवर ऑफ 2/3 मायनस 1. अगेन डिफरन्शिएशन ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन 0 तर 0. 2/3 x रेस टू दी पॉवर ऑफ x रेस टू दी पॉवर ऑफ 2/3 मायनस 1 जर असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 मायनस 3/3. तर x रेस टू दी पॉवर ऑफ मायनस 1/3 होऊन जाईल. तर x रेस टू दी पॉवर ऑफ मायनस 1/3 तर लिहावं लागेल यानुसार. इथं आपण करून दाखवलेलं आहे. तर मायनस 1/3 प्लस 2/3 y रेस टू दी पॉवर ऑफ मायनस 1/3 dy/dx इज इक्वल्स टू 0 असं येईल त्याची व्हॅल्यू. आता नेक्स्ट स्टेपमध्ये बघा, ही टर्म या साईडला आणि ही टर्म इकडल्या साईडला पाठवून देऊया. म्हणजेच काय होईल, 2/3 y रेस टू दी पॉवर ऑफ मायनस 1/3 dy/dx जसच्या तसं इज इक्वल्स टू मायनस 2/3 x रेस टू दी पॉवर ऑफ मायनस 1/3. इकडे जे जे मल्टिप्लाय आहे तिकडे डिवाइड होईल आणि जे डिवाइड आहे तिकडे मल्टिप्लाय होईल. त्याचनुसार बघा काय होते, फक्त dy/dx इकडे ठेवायचं. dy/dx इज इक्वल्स टू मायनस 2/3 x रेस टू दी पॉवर ऑफ मायनस 1/3 इंटू हा 3 मल्टिप्लायला 2 डिवाइडला आणि y मल्टिप्लायला आहे तर इथं y डिवाइडला मायनस 1/3. 3 गेट कॅन्सल, 2 गेट कॅन्सल. उरलं काय, dy/dx इज इक्वल्स टू मायनस साईन x रेस टू दी पॉवर ऑफ मायनस 1/3 आणि y रेस टू दी पॉवर ऑफ मायनस 1/3. इथून मायनस 1/3 दोघांचेही कॉन्स्टंट बाहेर घेऊ शकतो, कॉमन घेऊ शकतो, तर मायनस 1/3. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो आणि डिफरन्शिएशन याचं फाइंड आउट होते. म्हणून लिहायचं शेवटी हेन्स प्रूव्ह. हेन्स प्रूव्ह लिहिणे खूप महत्त्वाचं आहे. हेन्स प्रूव्ह फॉर मोनिका. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहू पण शकता. यानंतर हा 5th नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा जो दिलेला आहे, x इज इक्वल्स टू 2 कॉस रेस टू दी पॉवर ऑफ 4 t प्लस 3, y इज इक्वल्स टू 3 साइन रेस टू दी पॉवर ऑफ 4 t प्लस 3. देन शो दॅट dy/dx इज इक्वल्स टू मायनस √3y/2x. तर याला प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला याला सॉल्व्ह करावं लागेल, ॲडजस्टमेंट करावं लागेल आणि ॲडजस्टमेंट करून पॅरामेट्रिक फंक्शननुसार याला सॉल्व्ह करावं लागेल. याला सॉल्व्ह करत असताना बघा इथं सुद्धा सेम ॲडजस्टमेंट. मागं आपण काय केलं होतं, 2/3 ने पॉवर घेतला होता. इथं याला जर आपल्याला स्क्वेअर करायचं असेल तर याचं स्क्वेअर रूट घेऊ शकतो. कॉस रेस टू दी पॉवर ऑफ 4चं स्क्वेअर रूट जर घेतलं तर ते कॉस स्क्वेअर एक्स येईल. या फॉर्मॅटमध्ये स्क्वेअर रूट जर घेतलं तर इथं आपण टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, दोन्ही इक्वेशनला स्क्वेअर रूट घेऊन सॉल्व्ह करूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित व्हॅल्यू मिळेल. आणि आपल्या आन्सरमध्ये सुद्धा स्क्वेअर रूट आहे म्हणजे आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचे आहे. अशी हिंट ओळखायची आहे. हिंट जर ओळखता आली तर क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह करता येतो. तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, तर काय होईल, √x इज इक्वल्स टू √2 आणि हे सुद्धा अंडररूटमध्ये कॉस रेस टू दी पॉवर ऑफ 4 t प्लस 3. वायचं सुद्धा √y इज इक्वल्स टू √3 साइन 4 t प्लस 3 हा सुद्धा स्क्वेअर रूटमध्ये येऊन जाईल. तर √x इज इक्वल्स टू √2. याचं जर केलं तर कॉस स्क्वेअर t प्लस 3 स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. एक √y इज इक्वल्स टू √3. याचं सुद्धा काय होऊन जाईल, साइन स्क्वेअर t प्लस 3 होऊन जाईल. याला ब्रॅकेट द्यायचा. आता नेक्स्ट स्टेपमध्ये बघा, जर यांचं आपण ॲडिशन जर केली तर ॲडिशन केल्यानंतर ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू कॉन्स्टंट बाहेर निघेल आणि त्याचं डिफरन्शिएशन करता येईल. याला इक्वेशन नंबर 1, याला इक्वेशन नंबर 2. ॲड इक्वेशन 1 अँड 2. ॲड केल्यानंतर √x लेफ्ट हँड साईडचं ॲडिशन, √y. सिमिलरली राईट हँड साईडचं काय राईट हँड साईडचं सुद्धा काय करावं लागेल, आपल्याला ॲडिशन करावं लागेल. √2 कॉस स्क्वेअर t प्लस 3
प्लस √3 साइन स्क्वेअर टी प्लस 3. तर ह्या कॉन्स्टंट व्हॅल्यू जर काढल्या आपण √2 आणि √3 जर काढून घेतल्या तर यांचं ॲडिशन येईल 1 √x प्लस √y ची व्हॅल्यू. आता याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर एक्स सोबत जर डिफरन्शिएशन आपण केलं तर काय होईल, डिफरन्शिएशन ऑफ √x प्लस डिफरन्शिएशन ऑफ √y इज इक्वल्स टू डिफरन्शिएशन ऑफ √2 इंटू √3. कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन 0 होऊन जाईल, यांचंच डिफरन्शिएशन आपल्याला करायला लागेल. तर आता डिफरन्शिएशन बघा, √xचं डिफरन्शिएशन 1/2 √x, √yचं 1/2 √y, अगेन dy/dx इज इक्वल्स टू 0. तर हे तिकडे जाऊन काय होणार आहेत, मायनस होईल. तर 1/2 √y dy/dx इज इक्वल्स टू -1/2 √x. हा इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे जाऊन इकडे डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. dy/dx इज इक्वल्स टू -2 √y अपॉन 2 √x. 2 2 गेट कॅन्सल. dy/dx इज इक्वल्स टू -√y/x येईल त्याची व्हॅल्यू. आता इथून आपल्याला व्यवस्थित ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे. व्हॅल्यू इथं पुट करू शकतो आपण 3 आणि 2, कारण की 3 आणि 2 ज्या व्हॅल्यू आहे त्या आपण ओळखल्या आहे. ज्या व्हॅल्यू सुरुवातीला आपण कन्सिडर केल्या होत्या त्यानुसार 3 आणि 2 त्याच्या व्हॅल्यू येऊ शकतात. पण क्वेश्चन नंबर 5 पर्यंत सॉल्व करून दिलेले आहे. 6वा 7वा आणि 8वा तुमच्यासाठी होमवर्क आहे, तुम्ही ट्राय करा. तुम्हाला जर डिफिकल्टी आली तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा, किंवा तुम्ही आपल्या सोशल मीडिया नेटवर्कवर सुद्धा सांगू शकता. आपण जे क्लासेस घेत आहे त्यामध्ये सांगितलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला डिफिकल्टी आली तरच ते समजेल. जेव्हा सॉल्व कराल, प्रॅक्टिस कराल, तेव्हाच 100% क्लिअर होईल. म्हणून याला सोडवा आणि 100% क्लिअर करा. जॉईन द कॅम्पेन, लर्न ॲट होम.